नगर शहरचे आमदार संग्राम जगताप एकत्रित राष्ट्रवादीकडून गेल्यामुळे ते निवडून आले. फुटीनंतर ते अजित पवारांकडे गेले. शरद पवारांकडे शहरात सक्षम उमेदवार नाही, त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेतील ठाकरे गट इच्छुक या जागेसाठी आग्रही झाले आहेत. भाजपाची युती असताना शिवसेनेचे अनिल राठोड यांनी शहरावर तब्बल 25 वर्ष राज्य केलं. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले तरी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचे शहरातील मताधिक्य निम्म्यावर आल्याने शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वेळी श्रीगोंद्यातून लढलेले शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यंदा नगर शहरातून, तर गेल्या वेळी वंचित बहुजन आघाडीकडून लढलेले किरण काळे यंदा काँग्रेसकडून दावेदार झाले आहेत. पारनेरच्या जागेवर गेल्यावेळी निलेश लंके राष्ट्रवादीकडून निवडून आले. आता ते खासदार झाले. निलेश लंके हे त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना आश्वस्त केले आहे. मात्र शिवसेनेचे ठाकरे गट कार्यकर्ते या जागेसाठी आग्रही आहेत. लंके यांनी गेल्या निवडणुकीवेळी शिवसेना उमेदवारांचा पराभव केला. त्याचवेळी उमेदवारीसाठी आग्रही असलेले जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी यंदा बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. श्रीगोंद्यात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. तेच शेलार यंदा काँग्रेसकडून इच्छुक आहेत. मात्र तेथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपनेते साजन पाचपुते यांना आश्वस्त केले आहे. अस्वस्थ प्रकृतीमुळे यंदा भाजपचे आमदार बबनराव पाचपुते उमेदवार असतील का, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.